आपण वाढवण पोर्टवर बोलत होतो त्याबद्दल तुमची जी मतं होती ती एकदमच श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी तिकडे स्वतः जाऊन पाहणी केली होती आणि तेव्हा त्यावरती फुल्ली मारली होती का हे पोर्ट इथे नाही बनणार. खरंच त्या वाढवणला व्हिजिट करा. इतका निसर्ग संपन्न एरिया आहे. त्या एरियाची वाट लावायला घेतल्या लोकांनी. ते फिशिंग बोट सांगतायत त्यांना का आम्ही इथे फिशिंग करतोय, त्या सर्रास त्यांना ठोकतायत. 1 मेला 100 तयार होतील, 100 मेले 1000 तयार होतील, 1000 मेले लाखों तयार होतील. अरे वो पालघर तो गुजरात में आता है. अरे मी बोल वो सूरत भी महाराष्ट्र में आता है, क्या करेगा. नमस्कार मंडळी, तुम्ही आमच्या व्हिडिओजना खूप चांगला प्रतिसाद देतात त्याबद्दल तुमचे शतशः आभार मानतो. पण आम्ही अजूनही पाहतोय काही व्ह्यूअर्स अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आमच्या यूट्यूब चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला अजून चांगले व्हिडिओज घेऊन येण्यासाठी प्रोत्साहित करतं. धन्यवाद. तर मग महाराष्ट्र सरकार या बाबतीत काहीच करत नाही, ह्या गोष्टीला चाप लावण्यासाठी काहीच करत नाही. त्यांच्या फायद्याच्या गोष्टी आहेत ना त्याला ते फॉर आहे. ओके. फिशरमनच्या फायद्याच्या गोष्टी आहेत त्याला निग्लेक्ट करतात. ओके, समजून जावं माझं उत्तर. त्याचा जर खुलासा करायला गेला तर आपला वेळ कमी पडेल. इतके प्रश्न आहे. अच्छा. हा, म्हणजे सबसिडी वेळेवर मिळत नाही. ज्या गोष्टींवर सबसिडी दिलेली आहे ती फक्त नावाला दिलेली आहे. इतर टॅक्सेशन त्याची सबसिडी खाऊन टाकतात. बरोबर. नावाला जीएसटी कमी केलाय तेवढ्या पुरती, पण उत्पन्न जे घटलंय इलिगल फिशिंग वरती लक्ष नाहीये. आज पर्शियन नेटचे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त 1200 लायसन्स हे इश्यूड आहेत, पण त्या एका लायसन वरती 8 ते 10 बोटी चालतात. याच्याकडे गव्हर्नमेंटचं लक्ष नाहीये, त्याच्याकडे लक्ष द्यायला लागेल. एलईडी फिशिंग हा प्रकार बॅन आहे. एलईडी फिशिंग, ती एलईडी फिशिंग सर्रासपणे चालू आहे. सर्रास ती एलईडी फिशिंग पण बॅन झाली पाहिजे. बरोबर. आणि रापण ही पद्धत असावी, पण त्यांना एक सर्टन लेवल दिलेली आहे का त्या नॉटिकलच्या पलीकडेच तुमच्या बोटी गेल्या पाहिजे. बरोबर. पण इथे जिथे दिसेल तिकडे हे घुसतात, ते नॉटिकलचं पालन करत नाहीत आणि ती मत्स्यसंपदा सगळी किनाऱ्यावरती घेऊन येतात. त्याच्यामुळे पारंपरिक मासेमारीला खूप मोठा धोका निर्माण झालाय. अच्छा. गुजरातचे फिशरमन हे जास्त समृद्ध आहेत व्यापार करून. बरोबर. त्यांना खाण्याची घेण्याची काही नाही आहे. सरकार त्यांना फॉर आहे. आपल्याकडे जर एक सर्टन लेवलची बोट जर 70 ते 80 लाखात बनत असेल तर त्यांच्याकडे 30 बोट एक 50 लाखात बनते. गव्हर्नमेंट किती सपोर्टिव्ह आहे. राईट. आपल्याकडे सपोर्टिव्ह नाहीये, फक्त बाथा मारल्या जातात. मी काय विरोधी नाहीये, पण आमचे जे प्रश्न आहेत ना ते मांडावेत आणि आम्ही जे प्रश्न मांडतोय त्याच्यावरती इम्प्लिमेशन व्हावं. ज्यांनी मत्स्य व्यवसाय जगलाय किंवा जो मत्स्य व्यवसायामध्ये डॉक्टरकी मिळालेला माणूस आहे त्यांनी नक्कीच मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून काम करावं. म्हणजे म्हणतात ना लोक, फक्त म्हणतात म्हणजे एक आरोग्य मंत्री हा डॉक्टरच असावा, शिक्षण मंत्री हे उच्च शिक्षित शिक्षण अधिकारी असावा, किंवा इतर ठिकाणी मग ते असं म्हणत नाही का अनडी लोक बसवलेत. तर मत्स्य व्यवसाय मंत्र्यांना मी एवढंच म्हणेन का तुम्ही खाडीत उतरा. एक मड स्किपर म्हणून मासा आहे कॉमन, तो मड स्किपर पकडून दाखवा. बरोबर. खेकडा पकडून दाखवा. ती कला फक्त एक विशिष्ट लोकांनाच माहिती आहे. बरोबर. तुम्ही डॉक्टरकडे जाता, त्यालाच विचारता माझं डोकं दुखतंय कुठली गोळी घेऊ. बरोबर. कंपाऊंडरला विचारलं तुम्हाला भीती असते का बाबा ही धंद्याला लावेल मला काय. बरोबर. माझी जीवाची पण घालवेल. नक्कीच. कधीतरी देऊ पण शकते चला डोकेदुखीवरती. तर ते बोलतात ना का कान सोनारानेच टोचावेत, तशातली ही गत आहे. तर मी फक्त एवढंच म्हणेन का भले ते जर त्यांनी मत्स्य व्यवसाय जगला नसेल तरी मत्स्य म्हणजे जे व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्यावं. बरोबर. आणि त्यांना मदत करावी का जेणेकरून हा समाज सुदृढ होईल. बरोबर. आणि आत्मनिर्भर होईल. बरोबर. बाकी काय नाही. बरोबर. त्यांच्यासाठी एक पोषक वातावरण तयार करण्याची गरज आहे. बरोबर. ते होत नाहीये, आज सगळ्यात होत नाहीये. आता सरकारवरच बोलतोय तर आपलं जेव्हा एक बोलणं चाललेलं
त्यावेळी मला आठवतं की आपण वाढवण पोर्टवर बोलत होतो, त्याबद्दल तुमची जी मतं होती ती एकदमच खूप मोठी जखम आहे ती, आमच्यासाठी खूप मोठी जखम आहे. हम्म, म्हणजे एक सर्टन ठिकाणी जरी ते बनत असेल ना, तरी आमचे बांधव म्हणजे अक्षरशः तिकडून फिशिंगच नष्ट होणार आहे. आता हल्लीच्या काळात खूप काही घटना घडल्यात का डायरेक्ट जे वेसल्स येतात ते फिशिंग बोट सांगतायत त्यांना का आम्ही इथे फिशिंग करतोय, त्या सर्रास त्यांना ठोकतायत आणि अशा केसेस झालेल्या आहेत. नशिबाने कोणाचा जीव नाही गेलाय, पण त्या वेसल्स ठोकू कशा शकतात? फिशरमन बोटला तुम्ही ठोकताय, कोणाचा जीव जाईल किंवा काय, ह्याच्याकडे सरकारचं लक्ष नाहीये. बरोबर. आणि वाढवण पोर्ट हा इतका गहन मुद्दा आहे ना, का त्याच्यामुळे संपूर्ण जो गोल्डन बेल्ट आहे आपल्या महाराष्ट्राचा, तो गोल्डन बेल्टच नाहीसा होणार आहे. गोल्डन बेल्ट का त्याला म्हणतो आम्ही, का जी सगळ्यात कॉस्टली मच्छी आहे, दाडा, घोळ, ही तिकडे मिळते. घोळ मच्छीबद्दल आपल्याला जर सांगायचं झालं तर त्याचं एक ब्लॅडर असतं, स्विम ब्लॅडर. ओके. जर एक साधारण घोळ मच्छीमध्ये 10 ते 15 किलोचा जर तुम्हाला नग मिळाला ना, घोळ मच्छीचा नर नग, नर पुरुष, तर त्याची किंमत तुमच्या अंदाजे किती असली पाहिजे? एक अंदाज लावा. एकाची 10 ते 15 किलोचा, जास्त नाही. 1500 2000, कमीत कमी त्याची किंमत ही 8 ते 10 लाख असते, बिकॉज ऑफ स्विम लॅडर. त्याचं जे स्विम लॅडर आहे ना, त्याच्यापासून खूप महागडे कॉस्मेटिक्स बनतात. त्याचा एक टाका पण बनतो, म्हणजे जे स्टिचेस पडतात, तर तो टाका जो असतो तो ऑटोमॅटिकली वितळला जातो. अच्छा. त्याचा वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनं आणि औषधं याच्यामध्ये त्याचा वापर केला. ते स्विम ब्लॅडर काढलं का तो फक्त त्याचं जे मांस असतं त्याची किंमत केली जाते. ओके. तर इतका तो कॉस्टली मासा आहे. त्याच्याबरोबर दाडा एक आहे, त्याचं देखील स्विम ब्लॅडर हे कॉस्टली आहे. म्हणजे घोळी एवढं नाही, बट त्याचं देखील स्विम ब्लॅडर हे कॉस्टली असतं. तर ते प्रजननासाठी त्या वाढवण पट्ट्यामध्ये येतात. सगळ्यात जास्त ही चांगली मत्स्य संपदा त्या वाढवण पट्ट्यामध्ये आहे. आणि मला एक कळत नाहीये का हे इकडचं गव्हर्नमेंट तिकडेच पोर्ट बनवण्यासाठी का आग्रही आहे. 90च्या दशकामध्ये, 90 ते 2000च्या दशकामध्ये ह्या पोर्टचा जेव्हा विषय निघाला होता, श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी तिकडे स्वतः जाऊन पाहणी केली होती आणि तेव्हा त्यावरती फुल्ली मारली होती का हे पोर्ट इथे नाही बनणार. अच्छा. बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा फुल्ली मारली होती का हे पोर्ट इथे नाही बनणार, याच्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांचा रोजगार जाणार आहे, तर हे पोर्ट इथे नाही बनवून द्यायचं. तेव्हा त्या माणसाने काहीतरी विचार करून ते कॅन्सल केलं असेल. नक्कीच. भले ते कुठलेही म्हणजे पदावरती नव्हते किंवा काय नव्हतं, पण त्यांनी तेव्हा ती बाजू मांडली होती का बाबा हे इथे कॅन्सल झाले पाहिजे. पण आज जवळजवळ 1.5-2 वर्षापूर्वी एक जनसुनावणी झाली. खूप मोठी जनसुनावणी होती. लाखोंचा पब्लिक तिकडे आला होता आणि बकायदा शेड वगैरे सगळं होतं. मोठे मोठे IAS ऑफिसर बसले होते का बाबा यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. आम्ही जे प्रश्न विचारलेत ना, एकाही प्रश्नाचं धड उत्तर देता आलं नाही त्या लोकांना. उच्च शिक्षित सूट बूट घालून बसलेले. ठीक आहे, आम्ही तुमच्या प्रश्नांची हे सरकारपर्यंत पोहोचवतो का, याच्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना किती त्रास होणार आहे वगैरे सगळं बोलणं झालं. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून येतं का बाबा वाढवण बंदरासाठी स्थानिक भूमिपुत्र देखील आग्रही आहेत का हे बंदर झालं पाहिजे. इतक्या खोट्या स्टेटमेंट्स. लाखोंचा जनसमुदाय तिकडे, आणि एकाही मला वाईट वाटलं का मीडियाने ती बातमी संपूर्ण दाखवली नाही. फक्त जनसमुदाय जमलाय, इतका फौजफाटा आहे, त्यांच्यासाठी ही व्यवस्था, ती आमच्या लोकांना व्यवस्था नको हवी होती. आमच्या लोकांना न्याय हवा होता. जनसुनावणी म्हणजे न्याय जागेवर व्हायला पाहिजे होता. तो जागेवर न्याय झालाच नाही. आज तागायत झाला नाही. तेच होत नाही. या लोकांनी दुसरी सुरी आमच्या मानेवरती फिरवली का त्याच्यामध्ये समुद्रामध्ये ही लोक विमानतळ बनवतात. काय गरज पडली? काय गरज पडली? समुद्रामध्ये विमानतळ काय गरज आहे तुम्हाला? फिशिंग मारताय तुम्ही, पण आजही आमची लोक आग्रही आहेत. म्हणजे स्वतः जलसमाधी घ्यायला गेले होते. जेव्हा मोजणी करायला आले होते ना, अक्षरशः पोलिसांनी हात जोडले का बाबांनो बाहेर निघा, तुम्ही वाचाल, तुम्ही तर कोळी आहेत.
आम्ही बुडून मरू, एवढ्या पाण्यामध्ये नेलं होतं पोलिसांना. जेव्हा पोटावरती येतं ना, बरोबर, कुठलाही माणूस हात उचलायला कमी नाही करत. आणि जेव्हा तो प्रश्न साहजिकच जर हक्काचा असेल ना, तर साहजिकच समोरचा माणूस जीव पण घेईल. बरोबर. का घेऊ नये? तुम्ही जर आमच्या पोटावरती लात मारताय, आम्ही जर प्रेमाने तुम्हाला समजवतोय, तुम्ही आमचं ऐकूनच घेत नाहीये, आग्रही आहेत, तुम्ही लांब उभे राहून बटणं दाबताय का बाबा पोटचं काम सुरू झालं, का तुमच्यामध्ये हिंमत नाही यायची? का आले नाही तुम्ही तिकडे? बरोबर. प्रश्न हा कुठल्या नेत्याचा किंवा कोणाचा नाहीये, प्रश्न हा समाजाचा आहे. बरोबर. प्रश्न समाजाचा आहे, समाजाचं ऐकून घेतलंच पाहिजे. जेव्हा पटेल समाज तिकडे गुजरातमध्ये तापला होता, बरोबर आहे, ऐकून घेतलं, त्यांना गाजर दाखवलं, शांत बसवलं, सगळं केलं. आज तुम्ही गुजरातमध्ये जाल ना, अक्षरशः म्हणजे त्या कोस्टल कम्युनिटीमध्ये पाणी आहे ना, त्यांच्या नळाचं पिऊ शकणार नाही तुम्ही, इतकी वाईट अवस्था आहे. बिस्लेरी पाणी प्यावं लागतं, वाईट वाटतं. तरी लोक वेड्यासारखी, जाऊ द्या, काय बोलायचं नाही, ते राजकीय वळण येतं त्याला, तर ते काय बोलायचं नाहीये. पण मला एवढंच म्हणायचंय का जर तुम्ही आमच्या पोटावरती याल ना, तर आमचा पाय देखील उठणार आणि तो छातीवरती उठणार. बरोबर. 1 मेला 100 तयार होतील, 100 मेले 1000 तयार होतील, 1000 मेले लाखो तयार होतील. ही भूमिका आम्ही ठेवलेलीच आहे. आज सागर पाटीलचं मी नाव घेतलं, अक्षरशः त्यांनी त्याच्या गावासाठी उठाव केला होता. उच्च शिक्षित मुलगा, त्याच्यावरती नक्षलवादी केस लावली. नक्षलवादी केस लावली का हे नक्षलवाद्यासारखे वागतायत म्हणून. त्याला नॉन बेलेबल वॉरंट निघालं होतं, त्याची संपूर्ण टीम होती, तिला कस्टडीत घेतलं होतं आणि सांगितलं होतं तुमची वाट लावू, हे करू ते करू. ती मुलं घाबरली नाही. पण बिचारा सागर थोडासा बॅकफुटला आला का म्हणाला दादा माझ्यामुळे इतर मुलांचं नुकसान नको. पण ती मुलं त्याला बोलत होती दादा आमचं नुकसान झालं तरी चालेल पण गावाचं भलं करू. ही बोलण्याची धमक त्या वाघबीळ गावातल्या पोरांमध्ये होती. बरोबर. तो अक्षरशः स्वतःच्या रूम मध्ये त्यांनी कोंडून घेतलं होतं का सरकार इतकं निगरगट्ट असू शकेल. वाईट वाटलं होतं त्याला का भूमिपुत्रांच्या शब्दाला मान नाहीये, शब्दाला किंमत नाहीये. ज्या भूमिपुत्रांनी यांना खायला घातलं, यांना अंजारलं गोंजारलं, त्यांच्या अंगावरती धावून आले तेव्हा भूमिपुत्र पुढे उभे राहिले. बरोबर. आणि आज त्या भूमिपुत्रांवरतीच तुम्ही उगारताय, हत्यारं उगारताय, त्यांच्यावरती केसेस लावताय. किती रॉंग आहे. म्हणून आम्ही एक टीम तयार केली. हा बाबा खारदांड्यावरती आलं अख्खी मुंबई जाणार, अख्खं ठाणं जाणार. भांडुपगावावरती आलं ठाण्यातली माणसं पहिला पोहोचणार, मुंबईवरून आरामात त्यांची लोक येतील. बॅकअप प्लॅन आम्ही रेडी ठेवलेला आहे. तुम्ही तुमचा बॅकअप प्लॅन रेडी ठेवताय ना, आम्ही आमचा बॅकअप प्लॅन का नाही बनवायचा. बरोबर. करावंच लागणार. आज लोक जरांगे पाटलांना किती काय बोलत असेल, पण जरांगे पाटलांना मी मानतो कमीत कमी 100 वर्ष मराठा समाज त्यांना विसरणार नाही. नक्कीच. काही लोकांनी येऊन खेळ खेळले असतील, आंघोळ केली असेल, काही केलं असेल, पण एक जिद्द होती का घेतल्याशिवाय जाणार नाही. बरोबर. लोक म्हणतात त्यांना गाजर दिलाय, काय सलाड दिलं, काय आम्हाला काय माहिती नाहीये. बरोबर. पण आज तो माणूस त्या समाजासाठी उपाशी राहिला, वेळेला प्राण त्यागायला पण तयार होता. का बाबा संपूर्ण गाव, संपूर्ण समाज एकवटला तर काय करू शकतो हे मी इतरांना देखील सांगू इच्छितो. मी एवढंच म्हणेन का लोकांचा उद्रेक पाहू नका. बरोबर. तुम्ही हे कमी केलं, ते कमी केलं, त्याचा फायदा मोठ्या व्यापाऱ्यांना होतोय, स्थानिक भूमिपुत्रांना होत नाहीये. भूमिपुत्रांसाठी तुम्ही काय केलं. आज गुजराती लोक, मी दोघा चौघांना हटकले, मारलं नाही, हटकलं. अरे वो पालघर तो गुजरात में आता है. अरे मी बोललो वो सूरत भी महाराष्ट्र में आता है, क्या करेगा. तोंड बंद करावं लागतं. नक्कीच बोलावं लागतं. महाराजांनी सुरतवर स्वारी केली होती. बरोबर. लुटलं नव्हतं, स्वारी केली होती. आम्ही उद्माने बोलू शकतो ना महाराजांनी आम्ही सुरतवरती स्वारी केली होती म्हणून. बोलू शकतो. काही असू द्या, उद्या हे काही म्हणतील, उद्या मुंबई घेण्याचा प्रयत्न करतील. मुंबई काय कोणाची जागीर आहे का. मुंबई आमची आहे, ती आमचीच राहणार. बरोबर. आणि वाढवणचा प्रश्न जर असेल ना, तर आम्ही भले ते वाढवण तिकडे बनत असेल पण त्याचा फटका हा मुंबईपर्यंत आहे. कारण की एशियातलं काहीतरी नंबर 1 का नंबर 3 आम्हाला इंटरेस्ट नाहीये त्या बंदरामध्ये. ते बंदर बनतंय आणि त्याच्यामध्ये ती लोक ते एअरपोर्ट बनवतायत, कार्गो वगैरे काय 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 काय. आमचा स्पष्ट विरोध आहे. बनवून देणार तर नाही.
जीव गेला तरी 72, पण पुढच्या पिढीला आम्हाला हे शाबूत ठेवून जायचंय. तुम्ही तो एरिया जाल ना, खरंच त्या वाढवणला व्हिजिट करा. इतका निसर्ग संपन्न एरिया आहे. त्या एरियाची वाट लावायला घेतल्या लोकांनी. तिकडे डाय मेकर बंधू आहेत आमचे, गोल्डच्या डाय तिकडे बनल्या जातात. तर त्या डाय तिकडे बनवणारे आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहावरती प्रॉब्लेम होणार आहे. बरोबर. जे मासेमार बांधव आहेत त्यांच्या उदरनिर्वाहावरती प्रॉब्लेम होणार आहे. क्रिस्टल क्लिअर आणि म्हणजे प्रदूषित नसलेला समुद्रकिनारा तिकडे आहे, म्हणून मासे तिकडे प्रजनन करण्यासाठी येतात. आज तो गोल्डन बेल्ट ही लोक नाहीसा करतात. आणि त्याची पार्किंग, त्या बोटिंगची पार्किंग ही मुंबईपर्यंत येते. म्हणजे साहजिकच त्याची धक ही मुंबईच्या कोळी लोकांना लागणार. ते म्हणतात पोट झालं तरी कोळी लोकांच्या उदरनिर्वाहाला धक्का लागणार नाही. आज पोट बनायच्या आधीच आमच्या 4-5 बोटी वेसलमुळे फुटल्यात. त्याची नुकसान भरपाई आज सगळ्यात मिळालेली नाहीये. त्याला जबाबदार कोण? तो आवाज उठवला गेला नाही. त्यानंतर त्याच्या अलीकडेच एक छोटस टुमदार गाव आहे मुरबा म्हणून. तिकडे बोईसर MIDC मध्ये जिंदाल स्टील वर्क्स JSW त्यांचा मोठा कारखाना आहे. तर त्याला रोड ट्रान्सपोर्टेशन महाग पडतंय म्हणून त्यांनी डायरेक्ट गव्हर्नमेंट कडून स्थानिक भूमिपुत्रांना भरोशात न घेता स्वतःची एक जेटी पास करायला घेतली आहे. JSWचा आणखीन एक प्रकल्प आहे धरमतर खाडीमध्ये. त्या खाडीची अवस्था जाऊन तुम्ही बघा, खूप वाईट अवस्था आहे. पार ती खाडीच मृत पावलेली आहे. हे मोठे मोठे बार्ज येतात, त्याच्यामध्ये ते स्टील मिश्रित गोष्टी असतात. रॉ स्टील असतं. ते खाडीमध्ये ऑइलिंग वगैरे एवढं झालेलं आहे ना, आणि त्याचे ते 2 मोठे प्लांट्स आहेत, तिकडे राहूच शकत नाही. म्हणजे त्याचा फटका देखील इनडायरेक्टली त्या जे म्हणजे निअरिंग कोस्ट म्हणजे समुद्र किनाऱ्याचे मच्छीमार त्यांना तो पडणार आहे. त्याची देखील जनसुनावणी झाली. त्याच्यामध्ये तर ऑफिसर अक्षरशः असे झोपले होते. ते फोटोज मी तुम्हाला पाठवीन, जग जाहीर करा. जनसुनावणीला असे ऑफिसर झोपतात, लोकांचं ऐकून घेत नाहीत. त्याला देखील लाखोंचा जनसमुदाय होता. तेवढंच होत नाही तर पंचायतच्या, खरंच मानलं त्या लोकांना, पंचायतच्या काही कार्यांचं उद्घाटन करण्यासाठी खासदार साहेब तिकडे पोहोचले. अक्षरशः पिटाळून लावलं, बाहेर निघा चालते वा, एवढी हिंमत त्या गावांनी दाखवली. आणि मी त्या गावाचं उदाहरण प्रत्येक कोळीवाड्याने गावठाणाला देईन. लोकप्रतिनिधी जर आपला आवाज उठवत नसतील, त्यांच्या बाबतीत देखील ते करा. करावं लागणार, त्याशिवाय हे ठिकाणावर येणार नाहीत. भले ते निगरगट्ट असू दे, पण कुठेतरी तोंड दाखवतील, कुठेतरी त्यांना शरम वाटेल का बाबा मी चुकीचं कार्य केलं म्हणून. नक्कीच वाढवण बंदर हे कॅन्सल झालंच पाहिजे. कारण की स्थानिक भूमिपुत्रांना जर जवळ एक निअरिंग पोर्ट आहे JNPT, त्याच्यावरती तुम्ही करू शकताय. बॉम्बे पोर्ट ट्रस्ट आज यांनी न सांगता विकलेली आहे. लोकांना दाखवलं का इंदिरा पोर्ट हे खूप मोठं पोर्ट आहे, तिकडच्या बोटी JNPTला वळवल्या, तिकडच्या गावांची सत्यानाशी केली. त्या गावाला आज आमच्या स्थानिक भूमिपुत्र मिस्टर नंदू पवार यांनी न्याय मिळवून दिला. त्यांना देखील विस्थापित करण्यात आलं. आज आमचा कुलाबा कोळीवाडा आहे. कुलाबा कोळीवाड्याला नोटिसेस लावतात का तुम्ही इल्लीगल आहात. अरे इंदिरा पोर्ट आधी का कुलाबा कोळीवाडा आधी, मला तेच म्हणायचं आहे. तरी आमची लोक त्यांच्याशी इज्जतमध्ये बोलतायत. ते झालं. शिवडी कोळीवाड्यावरती आले. शिवडी कोळीवाड्याची गोष्ट वेगळी आहे, कारण की BPT ती शिवडी पासूनच पुढे चालू होती. ती पार आपल्या टाउन पर्यंत, साऊथ मुंबई पर्यंत, म्हणजे नौसेना पोर्ट पर्यंत. तर तिथपर्यंत ती लोक एरिया क्लेम करतायत. आणि आमच्या माहितीप्रमाणे ते अदानीला विकले. म्हणजे सरकारची जी 2 मुलं आहेत, अदानी आणि अंबानी, या 2 मुलांवरतीच सगळी प्रॉपर्टी करतायत ती लोक. ते तशी डील झालेली आहे त्यांची. म्हणून हे आता सगळं वटवायची गोष्ट चाललेली आहे. म्हणजे जे मुंबईचे 2 मेजर फिशिंग लँडिंग सेंटर्स आहेत, भाऊचा धक्का आणि कुलाबा म्हणजे ससून डॉक, हे दोन्ही तिकडून आता बाहेर ढकलायचं चाललंय. फक्त ते दाखवतायत आपापसात मिळू नये, मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं, तशी गत चालू आहे. तर मग या सगळ्या गोष्टीवर मग वाढवण पोर्ट असेल, त्यानंतर आपलं ससून डॉक असेल, भाऊचा धक्का असेल, याच्यासाठी तुम्ही काही पावलं उचललात का, किंवा मग हायकोर्टात किंवा कुठल्याही कोर्टात अपील करणार आहात का?
कोर्टात केसेस आम्ही अपील ऑलरेडी केलेल्या आहेत. गायत्री सिंग मॅडम आम्हाला खूप मदत करतात त्या बाबतीत, आणि इतर समाजाचे वकील आहेत जे आमच्यासाठी नेहमी धावून येतात. ओके. तर ते देखील आम्हाला नवीन नवीन गोष्टी सांगत असतात का हे असं करायला पाहिजे. बहुतेक कधी कधी अनुभव त्यांचा कच्चा पडतो, बरोबर, पण प्रयत्न तर करतायत. हो, असं आहे. तर आम्ही काही पर्यावरणवादी आहेत, श्वेता वाघ मॅडम झाल्या, जोरू बाथेना झाले, बरोबर, नंदू पवार झाले, स्टॅलिन झाले, आणि त्यांच्या जोडीला स्थानिक भूमिपुत्र आहेतच. बरोबर. तर ते भूमीचा विषय आणि निसर्गाला अनुसरून काही गोष्टी आहेत, त्यांचे विषय घेऊन आम्ही ते चालवतोय. बरोबर, जेवढा प्रयत्न, जब तक जान है तब तक लढेंगे, बरोबर, हा नियम आम्ही ठेवलेला आहे. तर आज आपण एवढ्या प्रकल्पांबद्दल बोलतोय, त्यातही एक महत्वाचा प्रकल्प जो मुंबईत सध्या चाललाय तो म्हणजे कोस्टल रोड प्रकल्प. तर त्याच्यावर आपण बोलताना तुम्ही म्हणाले की कोस्टल रोड बनताना खाडीची पातळी वाढत चालली, ही नेमकी कशी हे आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगाल का? कोस्टल रोडचा कितपत फायदा आपल्याला होतोय, तुम्हाला होतोय का, मला होतोय का? नाही होतोय. मुंबई बुडवणारा प्रकल्प, एका शब्दात उत्तर, मुंबई बुडवणारा प्रकल्प. तुम्ही जेवढी भरणी टाकाल समुद्र तेवढाच आतमध्ये घुसणार. समुद्र स्वतःची जागा कधीही सोडत नाही. बरोबर. आज तेच झालं. त्याची भरती तुम्ही एका सर्टन लेवलला थांबवली, ती भरतीचं पाणी हे खाडीत घुसायला लागलं. ज्या आमच्या बांधवांच्या खोची होत्या किंवा जी आम्ही मत्स्यशेती करायचो, बरोबर, त्याची पातळी दरवर्षाला 2-2 फुटांनी वाढते, आणि त्यातून मत्स्य संपदा परत खाडीत निघून जाते. म्हणजे त्यांची जी मेहनत आहे, बांध फुटले जात आहेत, सगळ्या गोष्टी होत आहेत, ती मेहनत पाण्यामध्ये जाते. आज कोस्टल रोड तुम्ही म्हणताय, तर मुंबई पोखरून, म्हणजे जे उंदीर आलेले आहेत, सरकारी उंदीर, त्यांनी मुंबई पोखरलेली आहे. जेवढे बोगदे बनवलेत ना, 10 वर्षात हे मेट्रो तरंगताना दिसतील तुम्हाला. जेव्हा अंडरग्राऊंड मेट्रोचं उद्घाटन जेव्हा झालं, तेव्हा 15 दिवसात निकाल लागला होता. बरोबर. आज अंडरग्राऊंड मेट्रोचे किती व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळत आहेत? नाही मिळत ना बघायला. म्हणजे नक्कीच लूप होल्स आहेत, नक्कीच त्रुटी आहेत. का दाखवत नाहीये? तुम्ही रोडवरच्या मेट्रो दाखवतायत, हा प्रकल्प चालू केला, तो प्रकल्प चालू केला. आग लावा त्या प्रकल्पांना, गरज नाही. तुम्ही मुंबईच्या छातीवरती जास्त वजन ठेवताय, त्याचा तुम्हाला, म्हणजे त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. त्याचा एक प्रत्यय आला होता 26 जुलै, जेव्हा भयंकर पाऊस पडला होता मुंबईमध्ये. या वर्षी देखील तितका भयंकर पाऊस पडलाय. तो मुंबईचे कोळीवाडे शाबूत होते, मुंबईची गावठाणे शाबूत होती. राईट. मी स्वतः भांडूप गावात राहतोय. भांडूप गावाच्या आजूबाजूच्या परिसरामधून तेव्हा जमिनीतून पाणी वरती आलं होतं. म्हणजे साहजिकच जमिनीची एक लेवल होती सोक करायची, बरोबर, तिला शोषून घेण्याची, ती लेवलच संपली होती. आणि वरून निसर्ग कोपला होता का यांची जागा यांना दाखवायला लागेल. बरोबर. पण निर्लज्ज ते निर्लज्ज 4 वर्ष शांत बसले, निसर्ग केला, त्यानंतर परत जोमानी कामं चालू केली. मुंबईच्या छातीवरती इतर प्रकल्प आणले, आणि जे घातक आहेत. आणि तेव्हा काय होणार आहे माहिती आहे, हे जेव्हा याचे रिझल्ट येतील ना, हे म्हातारे होऊन ज्यांनी हे प्रकल्प आणले आणि मोठे मिरवतात आम्ही केलंय, हे गावाला जाऊन बसलेले असतील, संत्रीच्या मोसंबीच्या बागेत, बरोबर, केळीच्या बागेत, शेतात. ठीक आहे, मी शब्दात उत्तर देतो, कळायचं असेल तर कळेल. हे मुंबईची वाट लावणारे हेच आहेत. आज पाणथळ जागेवरून आम्ही एवढं भांडतोय. जे धारावीमध्ये आमचे बांधव राहतात ना, म्हणजे जुना धारावी कोळीवाडा जमात ट्रस्ट, 400 ते 500 वर्ष जुनी ट्रस्ट आहे. त्याचे पदाधिकारी देखील, म्हणजे आमचा डॉमिनिक दादा झाला, दिगंबर कोळी झाले, ते स्वतः सांगतात, अद्वैत आम्हाला यायची इच्छा नाही, आम्ही हर्ट ऑफ द बॉम्बे मध्ये राहणारी लोक आहोत. बरोबर. इकडच्या तिकडच्या गोष्टीमध्ये फरक आहेच. आम्ही तुमच्या जागेत का शिरकाव करावा? त्या लोकांना इथे आणायची गरजच काय? 2 मोठे डम्पिंग ग्राउंड इथे आणून ठेवले. साऊथ मुंबईच्या जी लोक कचरा करतात, हायफाय लोक, जी चांगले कपडे, चांगले मोबाईल घेऊन मिरवतात, ते जे कचरा करतात, त्या कचऱ्याचा वास आम्ही का सहन करायचा? बरोबर. मुलुंडवाल्यांनी, भांडूपवाल्यांनी, कांजूरवाल्यांनी का सहन करायचा? साऊथ मुंबईला पण जागा आहे, मी चांगली जागा सुचवतो. तो कचरा आहे ना, तुम्ही रेसकोर्स वरती टाका, रेसकोर्स वरती टाका. त्याला कळेल ते जेव्हा गरमीनी ते उगतं, त्याचा किती छान वास येतो. मग तेव्हा त्यांना अक्कल येईल का बाबा आपण काय घाण करतो आणि त्याचा परिणाम उपनगरातल्या लोकांना का भोगावा लागतोय. बरोबर.
आज ती धारावी सरकारचं जे मोठा पोरगा आहे, अदानी सरकारचा मोठा पोरगा, त्या अदानीला द्यायला लावलेली आहे. तर काय एवढे अग्रेसिव्ह आहे? आम्हाला विचारा का बाबा इथे काय होणार आहे. तिकडचा समाज आज इकडे यायला बघत नाहीये. तुम्ही का जबरदस्ती आणताय इकडे? या पाणथळ जागा आहेत, बिल्डिंग बनवल्या ना तरी टिकणार नाहीत. बरोबर. म्हणजे तुम्ही त्यांना फसवताय. या जागा राहण्यालायक नाहीयेत, या पाणथळच राहू द्या. मला हर्षद चिंचवलकरनी सांगितलं होतं का अद्वैत आपल्याकडे कधीही बघ 2 ते 3 डिग्री तापमान कमी असतं. का रे? तो बोलतो तू विक्रोळीच्या पुढे येशील ना, एका साईडला आपल्या भांडूप विभागामध्ये नॅशनल पार्क सुरू होत आहे, बरोबर, या साईडला खाडी. कमीत कमी 2 ते 3 डिग्री आपल्याला तापमान कमी आहे आणि राहण्यालायक श्वास घेण्यालायक हवा आहे. बरोबर. त्या हवेची गुणवत्ता आज या लोकांनी घालवली. मुलुंड डम्पिंग ग्राउंड बंद केलं, कांजूरवरती आले. वनशक्ती या पर्यावरणवादी संस्थेनी त्याच्यावरती कोर्टात केस जिंकली होती आणि बीएमसीला पर्यायी जागा शोधण्यासाठी सांगितलं होतं. बीएमसीनी काय जादू केली काय माहिती. रिपिटिशन टाकली, परत त्याच्यावरती स्टे ऑर्डर आली का बाबा नाही, त्या ऑर्डरवरती स्टे आणला का बाबा हे बंद करू नका, चालू राहू द्या, कचरा टाकायला पर्यायी जागा नाहीये. म्हणजे परत त्रास वाढला. ते झालं. त्यानंतर मग त्या पर्यावरणवादी संस्थेनी खुद्द गवई साहेबांना लेटर लिहिलं, साहेब तुम्ही या रात्री 5-10 मिनिटासाठी त्या रस्त्यावरती आपण चालूया, बरोबर, काय त्रास आहे तो बघूया. आणि ते बोलले होते का आम्ही स्वतः येऊ बघायला. ते अजून आलेले नाहीयेत. बहुतेक काय तिकीट मिळत नाही किंवा काय माहिती नाही यायला. आम्ही खर्च करतो, वाजवत घेऊन येऊ आम्ही त्यांना. सर न्यायाधीश आहे, बरोबर, वाजवत घेऊन येऊ. त्यांच्या पदाचा मान राहिलाच पाहिजे. त्यांना कळायला पाहिजे का बाबा इथे काय त्रास होतोय. पण जसं तुम्ही म्हणताय की मेट्रो असेल, त्यानंतर डम्पिंग ग्राउंड असेल, आता ह्या सगळ्या गरजेच्या गोष्टी झाल्यात. कारण का तुम्ही बघत असाल लोकल ट्रेनमध्ये गर्दी वाढते. त्यानंतर डम्पिंग ग्राउंड सध्या तरी म्हणजे तशी पर्यायी जागा सरकारलाच मिळत नाही. आपण जरी किती सांगितलं तुम्ही इथे कर, ते सरकार काय ऐकेल या मनस्थितीत नाहीये. बरोबर आहे. तर ह्याच्यावर आपण फक्त विरोध करतोय, पण ह्याला पर्याय काय असू शकतो? परप्रांतीय लोंढे थांबवणं, जसं आधी एका विशिष्ट राजकारण्याने सांगितलेलं. होतंय काय का सगळे प्रकल्प एक स्पेसिफिक त्यांच्या सेंट्रल गव्हर्नमेंटची जिकडे सत्ता आहे ती स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आहे तिकडे गेलेत आणि तिकडे धडाक्यानी तयार झालेले आहेत. तरी पण ती लोक मारायला इकडे येत आहेत. बरोबर. एका रूम मध्ये 5-5, 6-6 राहत आहेत. गावाला गेला का अजून 4 घेऊन येतोय. मग तुमको नोकरी दिलाय का, 2-2 शिफ्ट मध्ये रिक्षा काय चालवतोय, ओला उबेर काय चालवतोय. तर कुठेतरी त्याच्यावरती लिमिटेशन्स आले पाहिजेत. आज बऱ्याच ओला उबेर मधल्या जाणाऱ्या जे ग्राहक आहेत ते महाराष्ट्रात असेल तरच ती ट्रिप हे करतात, कॅन्सल करतात. अच्छा, याचा सरकार का नाही विचार करत आहे? रिक्षा जर गलिच्छ असेल त्याच्यामध्ये जात नाहीयेत. बरोबर. रिक्षावाला फोनवर बोलतोय, रिक्षा चालते, कुठेही उभं राहून चिकन शिजवलं जातंय, कुठेही उभं राहून कोणी वडापाव तळतंय. हायजेनिक गोष्टी नाहीयेत. बरोबर. जी अनहायजेनिक लोक मुंबईत आलेली आहेत, जी अनहायजेनिक आहेत, त्यांना इथून पिटाळून लावलं पाहिजे. बरोबर. का बाबा तुम्ही तुमच्या राज्यात जा, तुमचं राज्य सक्षम करा. महाराष्ट्र सक्षम करायला इकडचे महाराष्ट्रीयन लोक आहेत, मराठी लोक आहेत जे सक्षम करतील. तो येतो, घर बांधतो, 2011चा पुरावा दाखवतो, बिल्डिंग मध्ये राहायला जातो, नंतर परत एक झोपडा बांधतो, तिकडचा पुरावा दाखवतो, अजून एक घर बनवतो, करोडोची प्रॉपर्टी करतो, मग ती पोराला हँडओव्हर करतो, तो गावाला जातो, तिकडे त्याचा जीव जातो, पण पोरं राहतात, अजून 4 घरं करतात. असं होत चाललेलं आहे सगळं. आणि तेच भूमिपुत्रांना न्याय वेगळा का? आम्ही मराठी आहे म्हणून, आम्ही भूमिपुत्र आहोत म्हणून, आम्ही आगरी कोळी आहोत म्हणून. सायन कोळीवाडा जेव्हा तुटला 2012ला, अक्षरशः केसाला पकडून पकडून जबरदस्ती सुधाकर शेट्टी यांच्या माणसांनी पोलिसांना ब्राईब देऊन, म्हणजे पोलिसांना ब्राईब दिलं का घेतलं त्यांनी, म्हणजे तो गुन्हा होईल एक बोलणं. पण पोलीस देखील बाजू ऐकून घेत नव्हते. पोलिसांना विचारलं, पोलीस म्हणतात कोर्टाची आम्हाला ऑर्डर आहे, काही जागा खाली करा. अरे पण तुम्ही सरसकट सांगणार जागा खाली करा. नंतर आम्हाला कळालं
का आमच्यातलेच काही फितूर होते ज्यांनी एनओसी दिल्या होत्या. अच्छा. त्यांना देखील पकडायला आमची लोक गेली होती, पण नाही सापडलं. पोलीस आमची बाजू का ऐकून घेत नाहीत ते आम्हाला कळायला मार्ग नव्हतं. लेडीज वरती बलात्काराचे गुन्हे टाकले होते. लेडीज वरती लेडीज बलात्कार कशी करू शकते? निसर्गाची किमया वेगळी. त्यानंतर त्यांचे केस उपटून त्यांनाच तुम्ही घेऊन जाताय आणि त्यांचा चुकून हात लागला, अरे मला नख मारलं, माझ्या छातीला हात लावला, लेडीजने हात लावला. मला हे ओपनली बोलावं लागतंय. भूमिपुत्रांचे प्रश्न आहेत, मी बोलणारच. कारण की आज तागात त्यांच्यावरती गुन्हे चालू आहेत, त्यांच्या केसेस मागे घेतलेल्या नाहीयेत. त्यांना बोललं जातं का तू फॉर हो बिल्डरला, तरच आम्ही केस मागे घेऊ. आणि आजही काही लोक तग धरून आहेत जी म्हणतात आम्ही बिल्डरला फॉर होणार नाही. पण काही लोक नाईलाजानी फॉर झाली. राहायला घर नव्हतं, बरोबर, उघड्यावरती संसार आला होता. पण आज तो बिल्डर फसवून गेलेला आहे त्या लोकांना. आणि बघा, कुठेतरी वरती न्याय करणारा असतो, त्याचे आज रस्ते लागलेले आहेत त्या बिल्डरचे. बरोबर. इव्हन मला वाटतं ज्या पोलिसांचं तुम्ही नाव घेतलात त्यांचीही आता जो कार्यकाळ त्यांचा आहे तोही देवाने न्याय करून दिलेला आहे. दिलाच आहे. सगळेच पोलीसवाले वाईट नाही आता. बरोबर, सगळेच पोलीस बांधव वाईट नाहीये. 100 एक कुठेतरी चुकतो. बरोबर, स्वतःच्या इगो वरती येतो. अरे तुला कळत नाहीये का बाबा, तुला गव्हर्नमेंट पैसा देते, गव्हर्नमेंट टॅक्स घेते नॉर्मल पब्लिक कडून. बरोबर, त्याचाच एक छोटासा पार्ट तुला येतोय. तुला कसली भूक आहे अजून? तुम्ही एका साईडला शपथ घेता का बाबा मी कायद्याला अनुसरून कामं करीन. कायदा तोडून का कामं करता? बरोबर. IAS ऑफिसर कायदा तोडून का कामं करतो? आमची बाजूच ऐकली गेली नाही. जिकडे गेलो तिकडे आम्हाला न्याय मिळाला नाही. सायन कोळीवाड्याच्या बाबतीत अच्छा, शेवटी ते कुठेतरी एक सर्टन लेवलला थांबलं, पण नंतर देवानी न्याय केला. राईट. आणि ते सायनचे भूमिपुत्र आमचे सांगू शकतील का त्यांनी न्याय केला म्हणून. बरोबर, कुठेतरी न्याय आहे आणि मिळणार तो. नक्कीच. देवाचा विषय म्हणून मी अजून एक फक्त त्यात ऍड करतो. याच वर्षी गणपती बाप्पानेही एक चांगला न्याय केला. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? मंडळाने, कुठल्याही मंडळ असू दे, छोटं मोठं, करोडपती, एवढ्या खालच्या पातळीला जाऊ नये. बरोबर. तुम्ही तुमचं मंडळ विकलं. अरे ज्या गणपती बाप्पाला एका नवसासाठी, म्हणजे तो कोळी बायकांनी नवस केला होता का बाबा आमचं मार्केट बनू दे, आम्ही उघड्यावरती बसतोय, तुला आम्ही दरवर्षी वाजत गाजत इकडे आणू. तो नवस पूर्ण झाला. नंतर त्या बाप्पाला, त्या ठिकाणी बसलेल्या बाप्पाला काय वाटलं काय माहिती, इतरांचे नवस देखील पूर्ण झाले असतील. नवस हा प्रकार असा आहे ना का जर त्यांच्या नशिबात असेल तर ते मिळणार. बरोबर. काहींच्या असतं, काहींच्या नसतं. चला मी एक सांगतो का ज्यांचे नवस नाही पूर्ण झाले त्यांनी देखील येऊन सांगावं, बाबा मी या देवाला बोललो पण माझा नवस पूर्ण नाही झाला. फक्त नवस पूर्ण झालेल्यांच दाखवता. बरोबर. ज्यांचे नाही झालेत त्यांचे का नाही दाखवत? बरोबर. त्याचा मलिता कोण खातंय? चला तुम्ही त्यातला एक सर्टन पार्ट समाजाला देताय, पण ज्या देवाच्या नावावरती तुम्ही हा बाजार मांडलाय ना तो बंद करा. बरोबर. स्थानिक लोकांना तुम्ही ढकलताय काय, जो श्रद्धेने पाया पडायला येतो त्याला लोटताय काय. हे बघा, जो दुःखी असतो ना तो देवाकडे जातो. बरोबर. देवाकडे मागतो का बाबा चल माझी इथे तरी इच्छा पूर्ण होईल. तो कुठल्या तरी आस्थेने आलेला असतो. त्याला तुम्ही धक्काबुक्की करून हे करणार आणि VIP आले का त्यांना प्रोटेक्शन देणार, पायाजवळ नेणार, त्याचं कुंकू बिंकू लावून ते रात्रभर मस्तपैकी अख्खे फोटो सेशन करणार. काय चाललंय हे? म्हणजे देवच चोरला ना या लोकांनी. आणि अक्षरशः या लोकांनी, आमचे कोळी लोक, त्यांच्याकडे हा मान होता का बाबा आमचे हिरा दादा त्यांच्यावरती या लोकांनी केस टाकली. का? त्या माणसाने फक्त एवढंच सांगितलं का बाबा ही योग्य वेळ नाहीये, यांनी कुठला तरी तराफा आणलेला आहे आणि त्या तराफ्यावरून यावर्षी लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे का आमच्याकडून हा मान घेतलेला आहे म्हणून. बरोबर. एवढाच तो बोलला तर त्यांना एवढं झोंबलं, त्यांनी केस टाकली त्या हिरा दादावरती. हिरालाल वाडकर, जयवंत वाडकर आहे त्यांचे भाऊ. अच्छा. हा, जयवंत वाडकर आपले ऍक्टर, त्यांचा भाऊ. हिरादाला आम्ही सांगितलं तू उभा राहा, आम्ही आहोत. अक्षरशः देव कमरे इतक्या पाण्यामध्ये होता, कार्यकर्ते त्या तराफ्यावरती बसले होते. नवीन कोरा करोडोचा तराफा, 1 रुपयाचा फायदा न झाला. आमच्या छोट्या मच्छीमार बोटीतून आमचा देव
आमचा निरोप घ्यायला उभा होता. नक्कीच. सगळ्यांना मनसोक्त दर्शन मिळालं आणि शेवटी त्यांनी निरोप घेतला. हो. त्याला राहायचंच होतं का बाबा ज्यांना ढकलून काढलंय ना त्यांना आज मी इथे इज्जत मध्ये दर्शन देणार. आणि तेव्हा ते कार्यकर्ते, निर्लज्ज कार्यकर्ते तिकडे नसतील, माझे फक्त भक्तगण असतील. बरोबर. आणि जो मान कोळ्यांचा आहे ना तो त्यांना मिळालाच. नक्कीच. त्यांनाच मिळाला. अक्षरशः ती कला जी आहे, कधी उचलायचं आहे, भरती ओहोटीचा टायमिंग, बरोबर, ते सगळं त्यांना माहिती होतं. आणि त्याच बोटीतून तो देव त्यांनी विसर्जन झाला आणि लोकांचा निरोप घेतला. नक्कीच. ह्याच्यातून अजून एक बोध घेऊ शकतो, ते म्हणजे छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज जे बोलून गेलेले की कोळी बांधवांवर या बाबतीत तरी विश्वास ठेवा. बरोबर आहे. तेच गणपती बाप्पानेही सांगितलं की कोळी बांधवांवर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे आणि जे काही असतील त्यांना विचारून केलंच पाहिजे. बरोबर आहे. याच धर्तीवर आपलं जेव्हा बोलणं होत होतं तेव्हा अजून एक महत्वाचा विषय होत होता, तो म्हणजे आपल्या ज्या मुंबईतल्या खाडी आहेत त्या दूषित होत चालल्यात. बरोबर. तर त्याच्यामुळे टायगर प्रॉन्स असतील किंवा निरनिराळे जे मासे आहेत तेही आपल्याला मिळत नाहीत. बरेच तर मग याच्यावर तुम्हाला काही बोलावं असं वाटतंय का? बोलायचं म्हणजे तुम्ही हा महत्वाचा मुद्दा आहे का रोजगारच गेला. आज जे ऍक्टिव्ह फिशरमन होते भांडूप गावात, आज त्यांच्याकडे रोजगार नाहीये. खाडीत गेले का ती लोक रिकामी हात परत येतात. तो लिचडचा वास, त्यानंतर तुम्ही त्या खाडीत जर चिखलामध्ये गेलात तर एक विशिष्ट वास येतो अंगाला आणि पायाला खाज सुटते. आणि आपल्या खाडीत मड क्रॅब बऱ्याच प्रमाणात होता. मड क्रॅब, ग्रीन क्रॅब म्हणतो आपण त्याला. तर तो इतका हुशार असतो ना का त्याला जाणवलं ना का पाण्याच्या काहीतरी प्रत मध्ये बदललंय, तो लगेच तीव्रावरती जाऊन बसतो. ओके. आणि तो नंतर जागा बदलून तो गायब होतो. आज जेव्हा खूप मेहनतीने हे वन विभाग डिक्लेअर झालं जेणेकरून हे संरक्षित वन होईल. पहिला जितके फ्लेमिंगोज यायचे ना तितके आता येत नाहीयेत. हे सगळ्यात जास्त तुम्हाला शिवडीत बघायला मिळतील. राईट. कारण की होतंय काय का, जे मानखुर्द आणि तिकडे जे विषारी किंवा जे द्रव्य पाण्यात सोडली जात आहेत, इकडे याचं डम्पिंग ग्राउंडचं जे घाणेरडं पाणी त्याच्यामध्ये येत आहे, तर त्याच्यामुळे जे त्यांना जे लाल किडे जे खातात ना ते किडेच तिकडे उत्पन्न होत नाहीयेत. नाहीतर या सीझन मध्ये फ्लेमिंगो बऱ्याच प्रमाणात तिकडे असायचे. त्या ऐरोलीच्या खाडीवरून आज बघायलाच मिळत नाहीयेत. म्हणजे या लोकांनी वन बनवलं, ज्यांच्यासाठी वन विभाग स्थापन झाला किंवा ते संरक्षित वन बनवलं गेलं, ती मत्स्य संपदा, परत त्यानंतर ते येणारे फ्लेमिंगोज आज तिकडून गायब झालेले. बरोबर. मग का बनवलं हे? तुम्हाला मूळ जे वन टिकून राहील, ते जंगल टिकून राहील, यासाठी कार्यान्वित राहायचं होतं. ते डम्पिंग ग्राउंडच तुम्ही बंद करू शकले नाहीत. जे तिकडे हे होते आपले उदंचन केंद्र होती, त्या उदंचन केंद्राची जी कॅपॅसिटी आहे त्याच्या ओव्हर कॅपॅसिटी पर्यंत गेल्याने ते उदंचन केंद्र बंद पडली. त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये. म्हणजे जे प्युरिफिकेशन होऊन जे पाणी खाडीत जायला पाहिजे होतं, ती प्रक्रियाच थांबवली गेली, बंद झाली. बरोबर. पूर्ण प्रक्रियेने चालत नव्हतं, तर ते विषारी पाणी त्याच्यामध्ये जायला लागलं. मंगूर हा सगळ्यात घातक मासा, हा मोठ्या प्रमाणात त्या खाडीमध्ये मिळायला लागला. खूप घातक मासा आहे, कॅन्सरला कारण आहे तो. अच्छा. आणि लिटरली माझ्या साईजचे एवढे मंगूर त्याच्यामध्ये आहेत. आणि ते मासे तिकडे मिळायला लागले म्हणजे इतर मत्स्य संपदा ही खाक होणार. ओके. मत्स्य संपदा राहिलीच नाही. पहिला आपल्या खाडीमध्ये करपाली, ताम, जिताडा, त्यानंतर मड क्रॅब, बरेच चांगले मासे मिळायचे. इव्हन माकुल पण यायचे. बरोबर. म्हणजे आपले स्क्विड्स नाही म्हणता येणार, ऑक्टोपस. तर ते तिकडे यायचे, ते बंद झाले. आणि आत्ता आमच्या लोकांना खाडीत मासेमारी बंद झाली म्हणून फार वाशीच्या पुढे जावं लागतंय, दुसऱ्यांच्या टेरिटरीमध्ये जाऊन मासेमारी करावी लागते. आपापसात भूमिपुत्रात वाद निर्माण व्हायला लागले. पहिला खेकडा हा किनाऱ्यावरती मिळायचा. एक छोटा खेकडा असतो, एक फांक्याचा खेकडा असतो. तो जर किनाऱ्यावर असला असता समजायचं का बाबा पाणी चांगलं आहे. बरोबर. शिंपल्या मिळायच्या, मिळतच नाहीयेत. त्याचं कारण आहे डम्पिंग ग्राउंड. नवी मुंबईतील कारखाने जे डायरेक्टली पाणी गटरामार्फत खाडीत सोडतात,
त्याच्यामुळे फार मत्स्य संपदा ही नाहीशी झालेली आहे. पहिला आपल्या खाडीत फत्तेमारी चालायची, मोठी मोठी गलबत यायची. ठाण्यात एक कोळी म्हणून होते, त्यांचं पूर्ण नाव नाहीये. इतकी मत्स्य संपदा होती, इतके ते श्रीमंत होते का इंग्रजांना लेटर लिहिलं होतं का मला माझ्या घरावरती चांदीची कौलं लावायची. ही मागणी त्यांची होती, विचित्र मागणी होती. आज इतका जो मत्स्य संपदेने वरती आलेला समाज आहे, त्या समाजालाच आज या लोकांनी मारून टाकलं. आज मत्स्य म्हणजे जे त्याच्यावरती जो अवलंबून समाज होता, तो समाज आज इतर कामधंद्यात म्हणजे सिक्युरिटी गार्ड झालेला आहे, इस्टेट एजंट झालेला आहे, रिक्षा चालवतोय, कुठेतरी हातमजुरी करतोय. इतके वाईट दिवस आले. म्हणजे आम्ही ज्याच्यावरती जगतोय तेच आमच्याकडून हिरावून घेतलं. तर त्याच सोबत अजून एक असा विषय होता, प्रदूषित खाडी, आणि त्याच्यासोबत जे साप पकडले जातात, ते सापही परत तिथेच सोडले जातात. त्याचा काही इम्पॅक्ट तिकडे पडतोय? भयंकर. आमचे बांधव घाबरत आहेत तिकडे जायला, कारण की बिनविषारी पण साप आहेत, विषारी पण साप आहेत. तो जर रात्रीच्या वेळेला चावला, तिकडे रेंज पण कधी कधी नसते. बरोबर. आणि तिकडून हॉस्पिटल हे खूप लांब आहेत. फुरस म्हणजे आपला रसल वायपर, त्यानंतर नाग आहेत, बरोबर, मण्यार वगैरे इतर जातीचे साप आहेत. वन असल्यामुळे ते बिचारे जे आपले सर्पमित्र त्यांना देखील काय बोलता येऊ शकत नाही. बरोबर. आमच्या समोरची गोष्ट, आम्ही तिकडे होतो, गोन घेऊन आला आणि अशी खाली केली त्यांनी, जसं डेब्रिज खाली करतात ना, हे साप सगळे पळतात तिकडे तिकडे. आज परवाच्या दिवशी भांडुपेश्वर कुंडावरती कमीत कमी 20 ते 25 फुटाचा अजगर होता. बरोबर. तो रेस्क्यू करण्यात आला. तो अजगर तिकडे आला कसा, याचं कारण शोधायला पाहिजे. नक्कीच. खाडी क्रॉस करून तो अजगर इथपर्यंत आला, मानवी वस्तीत शिरला. आज गोल्डन जकाल्स आहेत बरोबर आपल्या या खाडीमध्ये. हो. ते हायवे क्रॉस करून ते मानवी वस्तीत शिरतायत. उद्या त्यांच्या तोंडाला जर रक्त लागलं माणसाचं, ते कोणावरती हल्ला करू शकतात. नक्कीच. तर ही त्यांची टेरिटरी सोडून काय येत आहे तिकडे. जसं मी तुम्हाला पाठी पण सांगितलं होतं, संजय गांधी नॅशनल पार्कची बॉर्डर LBSच्या त्या साईडची आहे. त्याच्या या साईडला भांडूप विलेजेस दाखवतं, मौजे भांडूप गाव, मौजे कांजूर गाव, बरोबर, मौजे मुलुंड गाव किंवा नाहूर गाव असंच दाखवलं जातं. आणि त्या साईडला संपूर्णतः हा संजय गांधी नॅशनल पार्कचा पट्टा आहे. आजही बिबळ्यांची संख्या वाढलेली आहे. ते आपल्या खिंडीपाडा किंवा मुलुंड कॉलनी या एरियात सर्रास रात्री फिरताना दिसत आहेत. बरोबर. निसर्ग आपली कधी जागा सोडत नाही. बरोबर. तुम्ही जर त्यांच्या जागेत गेले, ते तुमच्या जागेत शिरणारच आहे. तसंच समुद्र, जर तुम्ही समुद्रामध्ये आतमध्ये शिरणार, एक टाइम येणार समुद्र आपली जागा दाखवणार. बरोबर. आणि तो काळ येतोय. 2030 पर्यंत मूळ मुंबई ही बघायला मिळेल. 7 बेट आणि शाश्टीतले कोळीवाडे हे बघायला मिळतील तुम्हाला. आणि तेव्हा दुसरे रडत असतील आणि तेव्हा भूमिपुत्र हसेल त्यांना. आज तुम्ही भूमिपुत्रांवरती हसताय ना, आगरी, कोळी, ईस्ट इंडियन आपले जे बांधव आहेत भंडारी, त्यांच्यावरती हसताय. उद्या ते तुमच्यावरती हसणार का? कारण की तुम्ही तुमची लंगोटी सांभाळून खांद्यावरती बॅगा मारून मुंबई सोडून पळत असणार. आणि तेव्हा फक्त आणि फक्त इकडचा मूळ मुंबईकर, मराठी माणूस आणि भूमिपुत्र तिकडे थांबणार. तर आपलं आता जेव्हा बोलणं होत होतं त्यात एक खारदांडा प्रकरण होतं. त्याच सोबत अजून एक महत्वाचा विषय होता, तो म्हणजे गिरगाव कोळीवाड्याचा विषय. बरोबर. ज्यामध्ये मला वाटतं कारवाई केलेली सरकारने. बरोबर. आपलं बोलणं झालेलं त्या बाबतीत. तर त्या बाबतीत अजून थोडं विस्तृत मध्ये समजू शकाल तर बरं होईल. मूळ हा गिरगाव कोळीवाडा हा दिसतोय, हा गॅझेट मध्ये पण आहे का तिकडे गिरगाव कोळीवाडा. थोडस पुढे गेलात बाबुलनाथ मंदिर आहे. बरोबर. बाबुलनाथ मंदिराच्या बाजूला देखील बाबुलनाथ कोळीवाडा आहे. ओके. एक 7-8 घरं आहेत. त्याची मोजणी आम्हाला करायला नाही मिळाली. ओके. परत कतिलेश्वरी हा एक छुपा कोळीवाडा आहे. अच्छा. पहिल्यांदा नाव ऐकलं असेल. हो. तो एक छुपा कोळीवाडा आहे. तिकडे ईस्ट इंडियन बांधव आहेत. बरोबर शाहरुख खानच्या घराच्या मागे तिकडे तो कोळीवाडा आहे. तर असे बरेच छुपे कोळीवाडे आहेत. आता मूळ भांडूप पण पासपोली वगैरे त्या साईडला होतं. बरोबर. ते प्रकल्पासाठी आम्हाला भांडूपला खाली घेण्यात आलं. राईट. तर
प्रत्येक कोळीवाड्याला इतिहास आहे आणि तो इतिहास आम्ही पटवून देतोय, पण सरकार ऐकायलाच तयार नाही. त्यांना ब्युटिफिकेशन पाहिजे, त्यांना फॉरेन करन्सी हवी आहे, जेणेकरून जे फॉरेनर्स येतील ते बघतील आणि म्हणजे त्यांना ऑफवर्ड वाटायला नको. अरे ऑफवर्ड का वाटायचं? जेव्हा इतर लोक मुंबईमध्ये आली, आम्हाला ऑफवर्ड वाटलं का? आम्ही त्यांना सामावून घेतलं, त्यांना आम्ही खायला घातलं, आम्ही आसरा दिला, भैयाला दिली ओसरी, हा भैया हातपाय पसरी. तसे भैयेच नाही, इतर लोक पण आहेत, त्यांनी देखील हातपाय पसरले, आमच्या जमिनी लाटल्या. आज आम्ही देखील प्रकल्पग्रस्त आहोत. त्याचं एक उदाहरण देतो मी. जेव्हा 1960ला याचा कारखान्यांसाठी एक कायदा पास झाला गव्हर्नर मार्फत, तर तेव्हा गोदरेज पासून जी वेस्टर्न साइडला जो पट्टा होता ट्रॅकच्या बाजूचा, तो कारखान्यांसाठी दिला गेला. ओके. पार तो मुलुंड पर्यंत. मग ते त्याच्यामध्ये GKW आली, गोदरेज आली आणि बऱ्याच कंपनी होत्या. HCC होती, परत आपल्याकडे WMI होती, CAT होती. तर या भूमिपुत्रांच्या जागा होत्या. अच्छा. तेव्हा दसऱ्याला आमची जुनी लोक सांगतात भात शेती होती. ती भात शेती कापायला जेव्हा चाललेली ना, अक्षरशः मोठा फौजफाटा मागून आम्हाला अडवलं गेलं होतं दसऱ्याच्या दिवशी 1960ला, त्याच्या आधी पण. आणि उभ्या पिकावरती निर्लज्ज बनून या लोकांनी नांगर फिरवले होते. किती लागलं असेल आम्हाला, आमच्या मूळ लोकांना किती लागलं असेल. फसवून जमिनी त्यांनी त्यांच्या नावावरती करून घेतल्या. आज सर्रास ती लोक स्वतःचा क्लेम करतात का आम्ही याचे मालक आहोत म्हणून. आजही आमची लढाई चालू आहे त्या गोष्टीसाठी. भूमिपुत्र भूमिहीन करायला निघाले ती लोक, पण आम्ही सोडणार नाही. आम्ही आमचा लढा चालू ठेवणार. कुठेतरी न्याय असेल तो नक्कीच मिळेल आम्हाला. भूमिपुत्राबद्दल तुम्ही बोलताय, तर मी असं ऐकलंय की एक भूमिपुत्र जे आहेत ते गोदरेजच्या विरोधातही गेलेत. कोळी परिवार. हो. चेन्नी कोळीवाड्यातला कोळी परिवार खूप मोठा परिवार आहे. आणि इवन माझ्या माहितीप्रमाणे विक्रोळी गोदरेजची जी जागा आहे ती मूळ कोळी परिवाराची आहे. अच्छा. आणि आजही त्यांची फाईट चालू आहे गोदरेज बरोबर, पण गोदरेज ती जागा सोडायला तयार नाहीये. अच्छा. ती जागा त्यांनी मध्यंतरी 2000 एकर ही सरकारला दान केली. अरे तुझी जागाच नव्हती, तू दान करणारा कोण आहेस? बरोबर. ती मूळ कोळी परिवाराची जागा आहे. आजही त्यांच्याकडे पुरावे आहेत. आणि पार मला तरी वाटतं ती भाईंदर क्रीक पासून तशी फिरत भाईंदर पर्यंत, वेस्टर्न भाईंदर पर्यंत त्यांच्याकडे जागेचे पुरावे आहेत. अच्छा. आणि ते प्रयत्नशील आहेत. आजही ते कुटुंब एकत्र आहे आणि लढतंय त्यांच्या विरोधात. बरोबर. ते म्हणतात का करोडची किंमत आहे, तुम्ही रुपया घ्या आणि बाजूला व्हा. अरे असं का करताय तुम्ही? द्या ना त्यांना त्यांच्या हक्काचं. बरोबर. नंतर तुम्ही क्लेम करा. वापरलात ना एवढे वर्ष फुकटचं वापरल्यानंतर पण तुम्ही म्हणताय ह्या माझं आहे, जे ज्याच्या मालकीचं त्याला मिळू द्या. बरोबर. आणि कोळी परिवाराबरोबर समस्त भूमिपुत्र उभे आहेत. तर सर, आता क्लोजिंगकडे वळताना एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तो म्हणजे गव्हर्नमेंट असतील, पर्यावरणवादी असतील, डेव्हलपर असतील, त्यांच्यात आपापसात डिस्कशन असतात. कुठलाही प्रकल्प आणायचा असेल, काही असेल, पण या पूर्ण संभाषणात तुमचं असं म्हणणं आहे की स्थानिक भूमिपुत्राला यात घेतलं जात नाही. बरोबर. तर एक शेवटचा असा तुमचा संदेश जो लोकांनाही तुम्हाला द्यायचा असेल, किंबहुना या सर्व जे कोणी गव्हर्नमेंटचे असतील, एन्व्हायरमेंटलिस्ट असतील, सगळ्यांना द्यायचं असेल, तर तुम्ही काय द्याल? पहिली गोष्ट, कुठलंही कार्य करताना स्वतःचा स्वार्थ सोडून आपण समाजासाठी कार्य करतोय हे लक्षात ठेवायला हवं. रिझल्ट काही येऊ, जसं मी मगाशी जरांगे पाटलांचं सांगितलं, रिझल्ट काही येऊ, बरोबर, प्रयत्न करा. प्रयत्नार्थी परमेश्वर. हे फक्त फळ्यावर लिहिण्यापुरता नाहीये, हे आचरणात देखील आणावं लागतं. तर प्रयत्न करा, रिझल्ट काही असू शकतो. जसा क्रिकेटर बॅट हातामध्ये घेतो, त्याला यॉर्कर येणार आहे का शॉर्ट पिच बॉल येणार आहे हे त्याला माहिती नसतं, पण तो डिफेंड करतो किंवा एक 6 देखील मारू शकतो. रिझल्ट काही येईल, प्रयत्न करत राहायचा आहे. आणि माझं म्हणणं एकच आहे, माझं नाव होईल हे कधी कार्य करू नका. गावातलं मंडळ असेल त्यांना देखील हाच संदेश आहे, गाव मोठा करा, गावकीचं कर्तमंडळ मोठं होईल. बरोबर. कर्तमंडळ मोठं झालं, कार्यकर्ते ऑटोमॅटिक मोठे होतात.
कार्य करत राहा आणि चांगलं कार्य करत राहा, त्याचं फळ नक्कीच मिळणार. फळाची अपेक्षा करू नका, फळ आंबट असेल का गोड असेल, कार्य करत राहा, बस एवढंच म्हणायचं. तर आता सध्या बीके टॉक्सवर येऊन तुम्हाला कसं वाटलं आणि आमच्या या जे लोकल जे आम्ही चालू केलं तर त्या संदर्भात तुम्ही काय बोला? पहिली गोष्ट, लोकल चालू केलं हे खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या शुभेच्छा आहेत बीके टॉक्सला. आणि हे चॅनल खूप मोठं व्हावं, करोडो लाईक्स मिळाव्यात त्यांना. आणि आपण जी मेहनत घेता, आपण संपूर्ण टीम, त्या संपूर्ण टीमला आपण समाजाचे प्रश्न मांडताय म्हणून त्यांचे शुभ आशीर्वाद तुमच्या सोबत आहेतच. आणि कुठेही आपल्याला गरज पडली, एक मराठी माणूस म्हणून आम्ही नक्कीच बीके टॉक्स साठी उभं राहणार आणि त्याचा प्रचार आणि प्रसार हा आम्ही नक्कीच करणार. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भूमिपुत्रांचे प्रश्न मार्गी लागोत, समाज सक्षम व्हावा आणि आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात, हीच या माध्यमातून ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात. इथे संक्षिप्त स्वरूपात तुम्ही तुमचे जे विषय मांडलेत, तुमचे समस्या मांडल्यात. नक्कीच आमचा हाच रोल होता की तुमचे जे विषय आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, त्याची जनजागृती व्हावी. याच्यासाठीच आम्ही तुम्हाला इथे बोलवलेलं. नक्कीच या व्हिडिओमार्फत ते होईलच. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्की लाईक करा. तुमचे काही मतं असतील तर नक्की खाली कमेंट करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचसोबत आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत आमच्या फेसबुक चॅनलला, आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा बीके टॉक्स. प्रश्न जनसामान्यांचे, उत्तर भांडूप कांजूरकरांचे. धन्यवाद.